आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणोबा डेव्हलपर्स। शिरूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेवकांचे माहिती आणि अचूक अहवाल, संकलन निधी, वाढीव मानधन, पैसे, कोरोना भत्ता आदी देयके थकबाकीसह मिळावीत यासाठी गटप्रवर्तक आणि आशा वर्कर यांनी 21 तारखेला सोमवारी शिरूर पंचायत समितीमध्ये शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाटणे घेऊन मोर्चा काढला होता। कोविड काळात आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती। त्यांना या काळामध्ये सक्तीचे काम करण्यास देखील शासनाने भाग पाडले, मात्र त्याचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही। 2020च्या शासन निर्णयानुसार गटप्रवर्तक यांना 3000 आणि आशा वर्कर यांना 2000 मानधन देण्याचा शासन निर्णय झाला होता। सप्टेंबर 2021 ते आजपर्यंत ही मानधन वाढ सरकारने त्यांना दिली नाही। 9 सप्टेंबर 2021च्या शासन आदेशानुसार 1200 आणि 1000 अशी अनुक्रमे वाढ केली, मात्र हे मानधन अजूनपर्यंत देण्यात आले नाही। काम केले, दाम कुठे असा प्रश्न आशा गटप्रवर्तक, आशा वर्कर यांना पडलेला आहे। गटप्रवर्तक आणि आशा वर्कर यांची शासनाकडून दिशाभूल करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका संघ यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले होते। कोरोना काळात काम करणाऱ्या प्रति महिना 500 रुपये कोविड भत्ता देण्याची शासनाने मान्यता दिली होती। माझे कुटुंब माझी जबाबदारी या कामाचा मोबदला त्यांना मिळाला नाही। स्टेशनरी निधी मिळावा, आशा कक्ष सुरू करावा, विविध आजार आरोग्य सर्वेक्षण याबाबत मोबदला मिळावा, हर घर दास्तक योजनेचा मोबदला मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। कोरोना काळामध्ये सर्व गटप्रवर्तक आणि आशा वर्कर यांनी आरोग्य विभागाला मोलाची साथ दिली। आपला जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन सर्वे करणे, रुग्णांची स्थिती जाणून घेणे, पुढील उपचाराबाबत सल्ला देणे, रुग्णांचे मनोधैर्य वाढवणे हे सर्व काम करत असताना यातील काही गटप्रवर्तक, आशा वर्कर यांना या आजारांनी ग्रासले देखील होते। परंतु शासनाला जीव ओतून काम करणाऱ्या या गटप्रवर्तक, आशा वर्कर यांचा विसर पडत असल्याचे जाणवते। शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशीही त्यांची प्रमुख मागणी आहे। गेल्या 4-5 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे अनेक आशा सेविका, गटप्रवर्तक यांच्या उपासमारीची वेळ आल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला। त्याच अनुषंगाने आज तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारामध्ये मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आलं। आमचे प्रतिनिधी यांनी संबंधित तालुका आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता केंद्र शासनाच्या आदेशान्वये बँक खात्याचे सिंगल नोडल एजन्सी प्रोसेससाठी 1 महिन्याचा कालावधी लागल्यामुळे ग्रँड मंजुरीमुळे थोडा उशीर नक्कीच झाला आहे। मात्र डिसेंबर पर्यंतचे मानधन त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले असून राहिलेले त्यांचे 2 दिवसात जमा होतील असंही सांगण्यात आले। त्या संदर्भात आंदोलनकर्त्या, आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत, त्या पाहूयात। मी आशा वर्कर म्हणून आज गेले 13 वर्ष झाले शिक्रापूर या ठिकाणी कार्यरत आहे आणि मी कामही करते आणि त्यातल्या त्यात म्हणजे 3 वर्ष झाले आम्ही बिना अनुदान असं काम केलं आणि आता आम्हाला कुठेतरी पेमेंट वगैरे अशा प्रकारचे पैसे मिळतात, परंतु ते पण मानधन स्वरूपात मिळतात, ते तर मान्य आहे, परंतु ते पण वेळेनुसार मिळत नाही। त्याच्यामुळे आमची आज कुटुंबाची, आमची मानसिक म्हणजे प्रत्येकजण कुठं ना कुठेतरी काम करण्याची ह्याची भावना असते आणि ते जर काम मिळत नसतं आणि त्याचा जर मोबदला मिळत नसेल वेळोवेळी, कुठलाही आपल्या कुटुंबामध्ये कोणीही विचारणारे असतात की तुम्हाला पैसे किती काय, आम्ही भरपूर, आम्हाला आहे ना समाधान भरपूर मिळतं, पण जे मिळायचं असतं कुटुंबासाठी, परिवारासाठी, साधा मोबाईलमध्ये बॅलन्स जरी टाकायचा असेल त्याचासुद्धा विचार करायला लागतो। बाहेर जायचं, आमचं 3 ते 4 किलोमीटर अंतरावर एरिया आहे, त्या ठिकाणी आम्ही काम करतो, त्या ठिकाणी पेट्रोल सतत काय आम्ही सायकलीवर किंवा पायी जाऊ शकत नाही। उन्हाच्या ठिकाणी आम्हाला जायला लागतंय, रखरख उन्हा, आता आला पोलिओचे सुद्धा हे नाही ते नाही, प्रत्येक गोष्टीला अडवणूक असते आणि अशा वेळेस आम्हाला पगार ही महत्त्वाची गोष्ट आहे। बाकी आम्हाला कसल्याही गोष्टीत बोलायचं नाही, फक्त आम्हाला पगार पाहिजे। वेळोवेळी पगार मिळला तर आम्ही खरंच आनंदाने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची आमची प्रवृत्ती असेल। मी तळेगाव ढमढेरे PSCतून काम करते, रोहिणी राजेंद्र थोरात।
मी आज गेली 14 वर्ष BSCला आम्ही कार्यरत आहोत. पण आम्हाला आत्तापर्यंत जे आहे ते पहिले ते 3 वर्ष आम्ही फुकटच काम केलेलं आहे. पण आता कुठेतरी वाढले, पण ते पण आम्हाला वेळेवर मिळतच नाही आहे. आणि आमच्या मानाने जे आम्हाला म्हणजे काम नेमून दिलं त्या नियमाच्या व्यतिरिक्त आमचं काम जास्त करून घेतात ते, त्याचा आम्हाला कसलाही मोबदला नाही. आमच्या PSCला कर्मचारी कमी असल्यामुळे आमच्या आशांना तिथं काम करायला लागते, म्हणजे जादाचं काम करावं लागते. शिवाय त्याचा कसलाही आम्हाला मोबदला नाही आहे. पण एक PSCला मदत म्हणून आम्ही आशा वर्कर आमच्या कार्यक्षेत्राला काम सोडून इथं जादाच्या दुट्या करत आहोत. त्याचंही आम्हाला कसलंही हे नाही आहे. आणि शिवाय आम्हाला आज 5 महिने झालं कोणत्याही प्रकारचं पेमेंट नाही किंवा आरोग्य कर्मचारी आमची कोणती म्हणजे व्यथा जाणून घेणार की बाबा 5 महिने झालं अशांना काम नाही आहे. आम्हाला आमचं घर आहे की नाही, आमची बायका मुले आहेत, आमच्या घरात कोणी आजारी असेल त्यांचा आम्ही उदरनिर्वाह कसा काय करायचा. आमचं तेवढंच म्हणणे की बाबा आम्हाला वेळेत जे मानधन आहे ते तरी आम्हाला मासिक मिळलंच पाहिजे. आमचं घरचं तरी भागलं पाहिजे. आमच्या जर घरात कोणतीच गोष्ट व्यवस्थित नसेल तर आम्ही ड्युटी वेळेवर करणार कशी काय, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर आशाच्या घरी सगळ्या गोष्टी उपलब्ध असेल तर ती वेळेत येऊ शकते इथं, नाही तर ती कशी काय येणार. आणि त्याहीपेक्षा ज्या आम्हाला जादाच्या ड्युट्या आहे, जादा आम्हाला एंटीजनची ड्युटी करावी लागते, आम्हाला OPDची ड्युटी करावी लागते, आम्हाला कोविडच्या लसीकरणाची ड्युटी करावी लागते. आणि आहे शिवाय त्याच्यातून आम्हाला दडपशाही अशी आहे की कार्यक्षेत्रातलं सगळे आकडेवारी यांच्यापर्यंत आलीच पाहिजे. जर आशा दुपारपर्यंत इथं काम करेल, दुपारची पुरं तिचं घर पाहिल का कार्यक्षेत्रातलं काम पाहिजे. शिवाय जर 5 महिने पेमेंट नसेल तर तिने तिच्या मोबाईलला नेट बॅलन्स टाकायचा कसा. नेट बॅलन्स आज 300-350च्या पुढे चाललं आहे आणि तिचं जराही मोबाईल नेटचा असं बंद चालून जमत नाही. ऑनलाईन काम पण आता आशा वर्करांना भरपूर देण्यात आले. एन्रॉयमेंट भरायला लावतात, माझे कुटुंब माझी जबाबदारी ती भरायला लावली आहे. प्रत्येक मेसेज आहेत आणि इथं ती वेळेत पोचलीच पाहिजे. थोडंसं जर ती 10च्या आसपास नाही आली तर आमच्या BFला लगेच कॉल जातात, तुमच्या अशा इथं आली नाही आहे. मग ते पण आमच्या BFला पण हेच करतात आहे ना ते. मग आम्ही हे करायचं कसं काय. एवढं जर सगळं आमच्यावर दडपण करत असतील तर आम्हाला पेमेंट मोबदला त्याचप्रमाणे दिला पाहिजे. मुलगुमे, मी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव डमढेरे येथे गेली 12 वर्ष काम करत आहे. पूर्वी मी आशा म्हणून काम करत होते, त्यानंतर आता मी आशांची सुपरवायझर म्हणून काम करते. हे काम करत असताना विविध अनुभव येत गेले. सुरुवातीला आशांनी गेली 3 वर्ष फुकट काम केलं, त्यावेळेस कसलाच मोबदला आशांना मिळत नव्हता. त्यानंतर आंदोलनं करून मोर्चे काढून आशांना थोडंफार पेमेंट मिळू लागलं, तोपर्यंत ठीक होतं. त्याच्यात पण कर्मचाऱ्यांची मिळणारी आशांना म्हणजे भेदभावविरहित किंवा अपमानास्पद वागणूक, अगदी काम करण्याची इच्छा उरणार नाही अशी इथपर्यंत त्यांना वागणूक मिळत होती. तरी त्यातून पण मार्ग काढत कसं तरी मनाचं समाधान करत आशा इथपर्यंत आल्या. 11-12 वर्ष आज ही योजना टिकवून ठेवली आम्ही. पण आता असं झालं की आम्हाला आत्ता आमच्या PSCला गेली 5 महिने पेमेंट नाही आहे. तसं पाहायला गेलं तर तळागाळात काम करणारी ही लोकं कोरोना काळात ह्यांचं कामगिरी खरंच म्हणजे ह्याच्या आपण काय म्हणतो उल्लेखनीय आहे. एकीकडे आम्हाला कोरोना योद्धा म्हणून आमचा सत्कार केला जातो किंवा आम्हाला कौतुकाचे शब्द हे केले जातात, परंतु सत्यस्थिती अशी आहे की 5 महिने लोकांना पेमेंट नाही. बऱ्याच आशांचे मला कॉल आले, ताई आज आम्ही गाडी विकली, ताई आज मी जोडवी विकली, ताई आज माझ्या घरात गॅसच नाही आहे, काय करायचं अशा वेळेस. आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जर सूचना केल्या होत्या, पेमेंटवरती सह्या करतात ते लोक, मग वैद्यकीय अधिकाऱ्यांना पण म्हणजे तेवढी किंमत दिली जात नाही. तालुक्याचे अकाउंटंट पेमेंट रोखून धरतात का तर म्हणे आकडेवारी जुळवायची. मग ही दर महिन्याच्या महिन्याला कळत नाही आहे का, त्याच वेळेस जुळवायची. आणि जर आकडेवारी जुळतच नाही आहे तर मग सगळ्यांचंच पेमेंट थांबवायला पाहिजे होतं. फक्त आशा आणि गटप्रवर्तकांचं पेमेंट का थांबलं जातं. आणि आता जरी पेमेंट झालं तरी लोकांना खरंच समाधानकारक त्याचं समाधान मिळणार आहे का असा माझा प्रश्न आहे सगळ्यांना. लोकांची मानसिकताच ठेवली नाही काम करण्याची. ही कुठली पद्धत आहे. शोषण चाललं आहे सगळ्यांचं हे. खरं तर फक्त निव्वळ दडपशाही. पुढे येऊन कोणी बोलायचं नाही आणि बोललं तर तो वाईट होणार. ही विकृत्या सगळेजण तळेगाव PSCचे जेवढ्या पण आशा आणि गटप्रवर्तक आहेत, आम्ही रीतसर सामूहिकरित्या जाहीरपणे राजीनामा देणार आहोत. ज्या कामात आम्हाला समाधान तर नाहीच, अपमानास्पद वागणूक मिळते आणि जर केलेल्याच कामाचं आम्ही पेमेंट मागतोय, ते पण जर आम्हाला वेळेवर होत नसेल आणि ते काम करूनसुद्धा जर आम्हाला चोर ठरवलं जाणार असेल तर आम्हाला हे काम नाही करायचं. आम्ही या कामावर बहिष्कार घालतो आणि आम्ही जाहीरपणे राजीनामा देणार आहोत सगळे. गेली 2 वर्ष विदाऊट पेमेंटचं काम करत होते आणि आता हळूहळू त्यांचं पेमेंट वाढत चाललेलं आहे. तरी पण कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून म्हणजे पुरुषांना लाजवतील अशा पद्धतीचं काम माझ्या या आशा वर्कर भगिनींनी केलेलं होतं. तरी पण त्यांना त्यांचं 5 महिन्याचं पेमेंट मिळालेलं नाही. आणि हे कोणाच्या चुकीमुळे तर फक्त आणि फक्त तालुक्याच्या ज्या आपल्या अकाउंटंट आहे, म्हणजे असं ह्या सर्व आशा वर्करचं म्हणणं आहे की त्यांच्या चुकीमुळं व त्यांच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला आमचं पेमेंट वेळेला मिळत नाही. तर ह्याची शहानिशा नक्कीच तालुक्याचे जे कोणी
मोठे लोक आहेत किंवा अधिकारी वर्ग आहेत त्यांनी शहानिशा करावी आणि माझ्या या आशा वर्कर भगिनींचं योग्य प्रमाणात पेमेंट त्यांनी करावं आणि अशी वेळ त्यांच्यावर पुन्हा परत कधी येऊ नये. आत्ता इथं आल्यावर समजलं की म्हणजे काही भगिनींनी माझ्या म्हणजे घरातल्या काही वस्तू दिल्यात आणि आपला उदरनिर्वाह चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना त्यांचं वेळेला पेमेंट मिळावं. आणि काही भगिनी अक्षरशः जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायला त्यांच्याजवळ गेलो तर त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या, त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. जर एवढं चांगलं काम त्या माझ्या भगिनी करत असतील तरीसुद्धा जर त्यांच्यावर अशी वेळ येत असेल तर नक्कीच त्यांच्या तालुक्याच्या सर्व लोकांनी, जे लोकप्रतिनिधी आहेत आपले, त्यांनी सगळ्यांनी याची दखल घेऊन त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा. आणि इथं आल्याच्या नंतर असं समजलं की त्यांच्यावरच्या वरिष्ठ जे काही आहेत ते त्यांना योग्य पद्धतीने वागणूक देत नाही. त्यांची जी भाषा असेल ते अतिशय चुकीच्या पद्धतीची. एक महिला म्हणून जे कोणी जर असं कोणी बोलत असेल तर मी त्याचा निषेध करेल की माझ्या या भगिनीशी तुम्ही असे अपशब्द बोलून कधीही बोललं नाही पाहिजे आणि ज्या काही यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा मी आणि माझ्या सर्व भगिनी आम्ही प्रयत्न करू. एवढीच आजच्या निमित्ताने मी माझ्या या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, तळेगाव ढमढेरे. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.